मला म्हणे काय मिळवलं एवढं आयुष्यात. म्हटलं काय झालं, शेवटी खाल्लाच ना बायकांच्या हातचा मार. झाडं बघा कशी जागा सोडून, विचार सोडून, तत्व सोडून हलत नाहीत. आपले नेते इतकी का पळापळ करतायत. तिचा अभ्यास न बाळगलेला माझ्या संपूर्ण आयुष्यात आलेला हा एक महामानव. अजून वाईट झाड जन्माला यायचंय आणि अजून चांगला माणूस जन्माला यायचा आहे. अभिनंदन. आई वडिलांच्या सारखे विद्यापीठ नाही हा आपल्या विचारांचा आधार. निश्चिम मात्र भक्तीने आपण आईची देशी झाडांच्या बियांनी तुला केली, त्या बिया रुजवल्या, त्याची झाडं लावली, ती वाढवली, ती झाडं जगवली. झाडं प्राणवायू, फळं आणि सावली देतात. तीच आईची आठवण समजून हृदयात मर्मबंधातील शिरो म्हणून जतन करीत आहात. आपला हा आदर्श प्रत्येकाने घ्यावा असाच आहे. प्रत्येकाने आपल्या वयाची तरी किमान झाडं लावली पाहिजेत असा आपला राष्ट्र आणि कालोचित आग्रह असतो. स्वरूपाचं कार्य शिंदे साहेब आपण करत आहात. आपल्या मानवतावादी कार्याबद्दल कृषक संस्कृतीचे गाडे अभ्यासक, सुप्रसिद्ध लेखक प्राध्यापक डॉक्टर राजन गरोस यांच्या अमृत हस्ते क्रांती अभियान पुरस्कार 2023 हे आपला सन्मानित करताना आम्हाला आमच्या मनात उतारतेची भावना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. समाजात छोटं मोठं असं कोणी नसतं. अन्न आणि ऑक्सिजन सर्वांना सारखं लागतो. लहान मोठं हा आपल्या मनाचा खेळ आहे. आपलं मन चांगलं असेल तर जग चांगलं असतं. या विचाराने मंत्रमुक्त होऊन आपण निस्वार्थीपणे समाजकार्य करीत आहात. या आपल्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून क्रांतिकारी जी डी बापू नाड यांच्या 101व्या जयंतीदिनी क्रांतिकारी पुरस्कार समयी हे मानपत्र आपणास आम्ही अर्पण करीत आहोत. त्याचा नम्रपणे आनंदाने स्वीकार करावा ही आपणास नम्र विनंती. कुंडल दिनांक 4 डिसेंबर 2023 101वी क्रांती अग्रणी बापूंची जयंती. आपले स्नेहाची क्रांती अग्रणी विचार व कार्यशक्ती. धन्यवाद. ते सकाराम बाईंडर हा नाट्यसृष्टीतला प्रवास एवढा ताकदीने चालू असताना नेमकं तुमच्या मनात झाड कधी रुजलं तो प्रसंग सांगा. झाड माझे वडील आणि आईला झाड खूप आवडायचं. उन्हाळ्यामध्ये आमचे वडील पाणी नसायचं तर घरात ते तपल्यानं पाणी आणायचं आणि ते हंडा भरला, टीप भरला की परत तपल्याला घ्यायचं आणि रानात जायचं. रानात जांभळीचं आंब्याचं झाड होतं, मी पण त्यांच्याबरोबर जायचो. तर घरातल्या माणसाला पाणी पाजावं तसं झाडाला पण पाणी पाजावं हे माझ्या डोळ्यात येतात घडले. आणि आपल्या त्या काळामध्ये गॅस नव्हते किंवा आपण किती जंगलतोड केली. लहानपणी जेव्हा जंगलं बघितली होती ती आज सगळी उजाड झालेली. आता आयुष्यात वाटतं पैसा नाव कमावला याचं काहीच आपल्याबरोबर येणार नाही. मग जाता जाता किमान ही उजाड झालेली माळरानं आपण
गवतं महत्वाचे आहेत, वेली महत्वाच्या आहेत, झुडपं महत्वाची आहेत, सगळी झाडं महत्वाची आहेत. ते सगळं आपण जपलं पाहिजे आणि त्याच्यासाठी फोटो नको काढायला, दौंडी नको पेटायला. आपल्यापुरतं आपण काम करूया, आपल्यापुरतं आनंदी राहूया, जमलं तर आनंदी राहूया, जास्तीत जास्त आनंद देऊया. जाणारच आहेत सगळे, थोडा आनंद देऊन गेला एवढी आपली भूमिका आहे. अजून वाईट झाड जन्माला यायचं आहे आणि अजून चांगला माणूस जन्माला यायचा आहे. अजून वाईट झाड जन्माला यायचं आहे ना अजून चांगला माणूस जन्माला यायचा आहे. आणि जेव्हा चांगला माणूस होईल तेव्हा हे झाड किती चांगले तेव्हा कळेल. सध्या माणूस हा वाईट प्राणी आहे. जे माझ्याकडं आहे आता तुम्ही आपण आपल्याला सुधारण्याचा प्रयत्न करू. आपण जगात जास्त किंमत कोणाला द्यायचं कारण नाही, कोणाला भ्यायचं कारण नाही. किती मोठा असला तरी श्वास नाही मिळाला तर धन्यवाद, चला उचला त्याला आणि द्या जेवायला. त्यामुळं मोठा बेटा काय नसतो. पण मी परत सांगतोय, यशस्वी झालो, मोठा झालो म्हणजे खोटं आहे. ती फार साधी गोष्ट आहे. ज्या दिवशी मला श्वास घेता येणार नाही त्या दिवशी मी बी धन्यवाद असणार आहे. म्हणून सांगतो, झाडा एवढं मोठं कोणी नाही. जगात पहिल्यांदा पृथ्वीवर झाड आलं मग माणूस आला. ज्या ग्रहावर झाड नाही तर माणूस नाही, पाणी नाही. मग आपल्या पृथ्वीवर पहिलं झाड आलं. आणि परत सांगतो, आपण सगळे जाणार, झाड टिकवायच. मग उगाच त्याची परीक्षा बघूया नको, आपण त्याच्याशी प्रेमाने वागूया. मला असं वाटतं की ही फिल्म जर गावोगावी शाळा महाविद्यालयापर्यंत पोहोचली तर तुमच्या वृक्ष लागवडीबाबतचा जो विचार आहे तो अत्यंत गतिमान होईल. मला वाटतं की लाखो पटीनं वाढेल आणि निश्चितपणे या तुमच्या या विचाराला एक मोठं आणखी फळ लागेल. तेव्हा एक विनंती आहे की अशा पद्धतीची फिल्म आपण मोफत अशा शाळांमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये गावोगावी कारण जे नैसर्गिक पाण्याचे सोर्स आहेत त्याच सोर्समध्ये आपण गणेश मूर्तीचे विसर्जन करतो. 5-7 दिवस आपण गणपती एक देव म्हणून त्याची पूजन करतो. पण एक दिवस आपण पिण्याच्या पाण्यामध्ये त्याचं विसर्जन करतो. पाणी प्रदूषित करायला लागलं, ते कुठं थांबवायसाठी आपलं सूत्र. देवाचं निर्माल्य घेतो आणि ते समुद्रात टाकतो, वाहत्या पाण्यात टाकतो आणि नद्या इतक्या खराब झाल्या, नद्या इतक्या पवित्र आहे. नद्या म्हणजे रक्तवाहिन्या. आपल्या रक्तवाहिन्या खराब झाल्यावर आपण जगू का? तशा भारतातल्या सगळ्या रक्तवाहिन्या आपण खराब करून टाकल्या तर आपण जगणार कसं? त्यामुळं देवधर्म करताना नुसतं पाया पडा आणि देवच मानायचं आहे तर झाडाला देव मानावं. कुठला देव तुम्हाला प्रसन्न झालाय? झाड प्रसन्न होतं की नाही? दरवर्षी झाड प्रसन्न होऊन आपल्याला फळं देतं की नाही? मग तुम्ही कुठला अभिषेक केला, सोमवार केले, इतकी विनंती केली देवाला, थोडं फुलं वाहिली, देवानं कधी काय दिलेलं जाणवतं का तुम्हाला? नुसता मनाचा खेळ आहे. मुळात झाड देव होतं पिढ्यानपिढ्यापासून. साऊथला कुठे बघा झाडाची पूजा व्हायची, त्याच्याखाली ऋषीमुनी बसायचे आणि मग त्या ऋषीमुनींच्या नावाने तिथे दगड ठेवला गेला आणि मग हळूहळू दगडाची पूजा व्हायला लागली आणि झाडाला काढून टाकलं म्हणून देव वरती. मुळात झाड देव आहे. कुंकू झाली पिक्चर माहिती आहे ना? तो बघितला होता आणि मी घरी आलो होतो. आई एकदम 92-93 वर्षाची. घरी आलो ना अचानक आई माझ्याशी बोलायला तयार नाही. आईला म्हटलं काय झालं? अगं काय झालं? एवढं मुंबईवरून आलो माझ्याशी बोलतच नाही. वहिनीने विचारलं काय झालं आई, बोलत का नाही माझ्याशी? आत्ता तर चांगला TV बघत बसल्या होत्या. अगं आई काय झालं? मला म्हणे काय मिळवलं एवढं आयुष्यात? म्हटलं काय झालं? शेवटी खाल्लाच ना बायकांच्या हातचा मार. तर त्याच्यामध्ये त्या कुंकू चालू वैरीमध्ये मी बायकांना खूप त्रास जातो आणि शेवटी क्लायमॅक्समध्ये बायका मला मारतात असं होतं. पण ती म्हणते पिक्चरमध्ये रोल करायचा तर देवाधर्माचा रोल करायचा, मगच बायकांच्या हातचा मार करायचा. आणि आपण तल्लीनतेनं प्रश्न विचारत होतो, त्यांचं म्हणणं ऐकत होतो, हे सगळं चाललेलं होतं. त्यावेळी प्रत्येकाच्या मनात प्रश्न येत होता, आपण विचारावा असं वाटत होतं, पण प्रत्येकाला संधी नाही मिळत. कारण हा माणूस एक झाड आहे. म्हणजे याच्या रक्तात एका बाजूला अभिनय आहे तर दुसरं संपूर्ण शरीरच झाड होऊन गेले. आणि असा झाड झालेला
असलेला माणूस महाराष्ट्रभर झाडं लावत फिरतो आणि ते झाड लावत लावत फिरणारा माणूस इथं क्रांती अग्रणी पुरस्कार घेताना या सगळ्या लोकांत इतका समरस होऊन जातो की 8 नंतर कोल्हापूरला पोहोचायचं हेही ते विसरून जातात. मित्र, इतक्या मोठ्या माणसाला, इतक्या मोठ्या झाड पेरत जाणाऱ्या माणसाला क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड पुरस्कार आपण यावर्षी दिला आणि तो पुरस्कार देण्यासाठी मला इथं बोलवलं. आयुष्यात मी पुण्यवंत झालेलो. अशा एका मोठ्या माणसाला की ज्याच्या आयुष्यात झाड सोडून त्याने कधी विचार केला असं मला अलीकडे दिसतच नाही. म्हणजे कधी सयाजी शिंदेचा फोन आला तर ते एक वेळ म्हणतील की झाडावर रॅप केलेलं आहे. ऐक, ते म्हणतील की झाडावर ही एक कविता आहे, कशी वाटते. ते सांगतील की या सगळ्या झाडांच्या बद्दल मला काहीतरी मोठं म्हणायचं आहे. मध्येच ते म्हणतील झाडं बघा कशी जागा सोडून, विचार सोडून, तत्व सोडून हलत नाहीत. आपले नेते इतकी का पळापळ करतायत. म्हणजे या माणसाला आयुष्यभर झाड, म्हणजे कितीतरी ते जेव्हा चुनाभट्टीत होते राहायला आणि एका बँकेत नोकरीला होते तेव्हापासून आम्ही बोलत आजपर्यंत आलो. पण या माणसानं स्वतः इतकं झाड मुरवून घेतलेले, मुरलेले. याच कारण यांची शेती कुटुंबातली असलेली जडणघडण. मित्रांनो, ही सगळी झाडं जगवण्याचं काम जसं निसर्ग करतो तसा शेतकरी सोडून दुसरा कोणीही करत नाही. मगाशी ते मामा आले आणि म्हणाले की फांदी तोडून पूजा. आम्ही प्रत्येक वेळी पूजा झाडाचीच करत असतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की झाड तोडायचं असेल तर आदल्या दिवशी आम्ही सुपारी, पान आणि नारळ घेऊन त्या झाडाच्या समोर जातो, त्याला विनवणी करतो की उद्या तुम्ही आमच्या घरात यावं. शेतकऱ्यानं आयुष्यभर झाडाला असं सांभाळलेलं असतं, अंगा खांद्यावर घेतलेलं असतं. शेतकरी हाच झाडाचा श्वास असतो आणि झाड हेच शेतकऱ्याचा श्वास असतो. ही सगळी झाडं संपवली कुणी? ही सगळी झाडं तुम्ही आम्ही शिकलेल्या लोकांनी संपवली. सयाजी शिंदे म्हणाले की हे कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? ही तुमची आमची शिकलेली बहुजनांची पोरं आहेत. हे कोण आहेत मंत्री संत्री? ही सगळी बहुजनांची पोरं आहेत. हे सगळं रोलरनं वड पाडणारे लोक कोण आहेत? त्याला का वेदना होत नाही की एक झाड पाडलं जातं, सयाजी शिंदे उचलून ते स्वतःच्या खर्चाने कुठंतरी पुनर्रोपित करतो. हे बघताना एखाद्याच्याही काळजात काही ढवळत नाही. कसली निर्दयी पिढी या शिक्षणानं तयार केली आणि जी ओरबडून हिंस्त्र बनत चालली. या सगळ्यात कुठंतरी एक आशेचा दुवा दिसतो, तो सयाजी शिंदेच्या रूपात. झाड झालेला माणूस महाराष्ट्रावर कधीही प्रसिद्धीच्या झोतात न येता खेड्या पाड्यापर्यंत जाऊन माझी एक देवराई राहावी, वारीच्या मार्गावर इतक्या देवराया करूया की हे सगळे आमचे जाणारे वारकरी त्या वारीच्या देवराईत विसावा घेतील. एक देऊळ आणि देव आपण असं देवालयात करूया की प्रसाद झाडच होईल. प्रसाद म्हणून दिलेलं झाड किमान तो माणूस लावेल. हा माणूस झाड सोडून काही विचारच करत नाही. आणि अशा एका माणसाला तुम्ही इथं हा पुरस्कार दिलात. मित्र, किती गोष्टी सांगाव्यात. सह्याद्री देवराईची तुम्ही फिल्म बघितली. हा मनुष्य सगळी जंगलाच्या जंगल स्वतःच्या पायाने फिरतो. पण या सगळ्या झाडांकडे जाण्याचा संदेश देणारे सयाजी शिंदे
आपल्याला खडबडून जाग करता आहेत की उद्या जर आपलं वाळवंट व्हायचं नसेल, तुम्हाला नीट ऑक्सिजन घ्यायचं असेल, चांगलं पाणी प्यायचं असेल, तर झाडावर प्रेम करा. कोणीतरी आपल्या आयुष्यात आपल्या वया एवढी झाडं लावा. मोठा माणूस आपल्याविषयी फार कमी कमी बोलणारा, स्वतःविषयी काहीच न सांगणारा, जे असेल ते फक्त करत जायचं आणि करता करता आपल्या मित्र परिवाराला बरोबर घेऊन सगळ्या समाजाला दाखवायचं की बाबा तुम्ही पण या वाटेनं आलात तर ही सगळी पंढरी झाडाने नामून निघेल. दोस्तो, अशा एका मोठ्या माणसाचा सहवास आपल्या सगळ्यांना मिळाला. मी तर धन्यच झालो की या सगळ्या कर्तृत्ववान माणसाच्या सोबत बसता येतं. मी संपन्न होतो, अधिक वाढत जातो. मला तुम्ही बोलवलं, या माणसाच्या भोवती सभोवती बसता आलं, अण्णांनी मला मान दिला. तुम्हा सगळ्यांचे आभार.